आता पुरा सन्मान देते पहिल्या चेंडूवरती. ऋतिक एक आक्रमक फलंदाज आहे, स्फोटक फलंदाज आहे. हर एक सामन्यामध्ये विजय खिचून आणण्याची त्याच्याकडे ताकद आहे. तो ऋतिक सुंदर टोलण्याचा प्रयत्न करतोय डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धावेनं संघाचं खातं उघडते. सोमेश्वर आरवली संघाचा ऋतिकच्या बॅटमधून निघालेला पहिला चेंडू पुन्हा एकदा सुंदर टोलण्याचा प्रयत्न. लेफ्टच्या दिशेने मारलेले चेंडू आहेत. 2 धावा. धावसंख्या झाली ती 2. सोमेश्वर आरवली बिनबाद 2. खंडतवाली चिपळूण केतन राजे घाक यांचा हा संघ आहे. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करते ऋतिकसाठी टोलवले चेंडू आहे. चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलवला जातोय. 3 चेंडूवर निर्धाव 3 धावा समाविष्ट केले आहेत. आपल्या संघासाठी आपल्या खात्यामध्ये जमा केले आहेत. ते ऋतिक फोडे दोन्ही भोड बंद मैदानात आहेत. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट, खणखणीत ग्राउंड शॉट मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू निर्धाव जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे डबल एस कंपनीचा. आत्ता मात्र या ठिकाणी ऋतिक फर्मात आलेला आणि ह्या 4 धावा. 4 धावेने संघाचं समीकरण बदलतंय. संघाची धावसंख्येत बदल होते. दरम्यान पहिलं षटक देखील संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सोमेश्वर आरवली संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 7. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघामार्फत दुसरं षटक घेऊन आले. पंचांच्या उजव्या बाजूला मारा करतो का बघूया. समीर भोड मेन पंच यांच्या उजव्या बाजूने मारा केला जातोय. सुंदर टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्वतःच्या बरोबर चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. धावसंख्या स्थिर होते सोमेश्वर आरवली संघाची. आता मात्र हा चेंडू वाईट अवंत धावमध्ये भर पडते. 1 धाव. धावसंख्या झाली ती 8. आणि या ठिकाणी सुनील देखील बाद होतोय. पहिला धक्का बसतोय तो सोमेश्वर आरवली संघाला. सुनील भोडच्या स्वरूपात एक आक्रमक फलंदाज मैदानातून तंबूत जाताना दिसतोय. फार मोठा बघूया त्याचा जागा घेण्यासाठी एक नौका खिलवडी या ठिकाणी दाखल झालाय. बघूया सामन्याला सुरुवात होती. अप्रतिम टाकलेला चेंडू आहे. दोन्ही चेंडू तर याच पद्धतीचे टाकले होते. लेग साईडला टाकलेला चेंडू ऑफ साईडला आलाय. आत्ता मात्र सुंदर चेंडू अचूक टिपलाय आणि ह्या 4 धावा. 4 धावेनं संघाचं खातं पुढे सरकणार आहे. सोमेश्वर आरवली संघाचं धावसंख्या पोचते ती 11वर. बघूया पण एकदा सामन्याला सुरुवात झाली. पुन्हा एकदा सुंदर टोलवलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. या ठिकाणी काय करते बघूया. हो बाल बाल बचाय. फार मोठा धक्का म्हणावा लागला असता रनआउटच्या स्वरूपात. सामन्याला सुरुवात झाली. आत्ता मात्र उत्तुंग फटका मारलाय आणि या 4 धावा. धावसंख्या झाली 15. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15. प्रज्योत चांगली या ठिकाणी खेळी करताना दिसतोय. सामन्याला सुरुवात झाली. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला गेले तो प्रज्योत. ऋतिक आता मात्र ऋतिकने उंच टोलण्याचा प्रयत्न काय करतो बघा. स्ट्राईक दिली जाते आणि फलंदाज बाद होतोय. ऋतिक देखील बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय सोमेश्वर आरवली संघाला 15 ह्या धावसंख्येवरती. रंगतदार मॅच होणार तील मात्र शंका नाही. शांततेचं वातावरण या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये देखील दाखल झालेलं दिसतंय. प्रज्योत पुन्हा एकदा कसा समाचार घेतोय बघूया. पंचाने अचूक निर्णय द्यायचा आहे. उत्तुंग मारलेला फटका आहे पुन्हा एकदा प्रज्योत आणि ह्या 4 धावा. सोमेश्वर आरवली संघाचा धावसंख्या पुढे सरकणार आहे. धावसंख्या पोहोचते 19वर. नक्कीच आपल्या खांद्यावरती भार घेतलाय प्रज्योतने, कारण दोन्ही सलामीवीर तंबूमध्ये परतले. पुढचा चेंडू प्रज्योतसाठी
हो, सुंदर टोलनचं पडतं. काय घडतंय बघूया या ठिकाणी. एक चोरटी धाव घेत आहे. धावसंख्या झाली ती 20. धावसंख्या झाली ती 20. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघामार्फत शेवटचा षटक घेऊन आलाय. खंडतपाळी चिपळूण संघाकडून सामन्याला सुरुवात होते पुन्हा एकदा. बघूया सामन्याला सुरुवात झाली. पुढचा चेंडू अप्रतिम टोललेला चेंडू आणि ह्या 4 धावा. सोमेश्वर आरिवली संघटनेमधून प्रहार केला जातोय. वारंवार प्रहार केला जातोय. धावसंख्या झाली ती सुधागरजी 24. जर 30 धावा झाल्या तर सामना रंगतदार होणार. दोन्ही बाजूने झुकू शकतोय. आणि या 1+1 अशा 2 धावा. धावसंख्या झाली ती 26. एक चौकार लागला किंवा 2 चेंडूवरती 2-2 धावा आल्या तरी 30 धावा होऊ शकतात. काही घडू शकतंय. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. सामन्याला सुरुवात झाली पुन्हा एकदा. उत्तुंग मारलेला शॉट अगदी जबरदस्त प्रज्योतने आणि ह्या 4 धावा. धावसंख्या झाली ती 30. सामन्याला सुरुवात झाली पुन्हा एकदा. हो, प्रतिम टाकलेला चेंडू, लेग ब्रेक टाकलेला चेंडू आहे. काय घडतंय बघूया. आणि या ठिकाणी प्रज्योत रन आउट होतोय. 31 धावांचं लक्ष. 18 चेंडू आणि 31 धावा. चला सोमेश्वर आरवली क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 31 धावांचं लक्ष ठेवले. पहिला चेंडू सुंदर टोलवला चेंडू आहे. पंच नो घोषित करतायत. अवंतर धावणे संघाचं खातं उघडलं. पुन्हा एकदा 9 चेंडू. दोन्ही अवंतर धावा. संघाचं खातं उघडलेलं आहे. श्री गणेशा झालाय. 18 चेंडू आणि 31 धावांचं असं लक्ष आहे. काय घडते बघूया. सामन्याला सुरुवात झाली. सुंदर टाकलेला चेंडू, अप्रतिम टाकलेला चेंडू आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसतोय खंडतपाळी चिपळूण संघाला. सलामीचा फलंदाज तंबूमध्ये परतताना दिसतोय. धावसंख्या झाली ती 2. 2 या धावसंख्येवरती काय नको, काय नको, चल तो नियम नका लावू. चल चला सामन्याला सुरुवात झाली पुन्हा एकदा. आणि हा वाईट चेंडू. 1+1 2 धावा. धावसंख्या झाली ती 4. धावसंख्या झाली ती 4. ओ, ऋतिकच्या हातमधून चेंडू निसटलाय. धावसंख्या झाली ती 5. नक्कीच या ठिकाणी फलंदाज बाद झाला असता. परतीम टाकलेला चेंडू आहे. अपूर टप्प्याचा टाकलेला चेंडू आहे. टप्पा घेतल्यानंतर थोडासा उंच आला आणि या ठिकाणी फलंदाज थोडासा बीट होताना दिसलाय. हो, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या झाली ती 6. धावसंख्या झाली ती 6. पण एकदा सामन्याला सुरुवात होते. पंचाने अचूक निर्णय द्यायचे. आताची धाव किती? 1 असेल. हा, चला सामन्याकडे बोलूया. धावसंख्या झाली 7. टंग मारायचा प्रयत्न सुनील बोड यांच्या हातामध्ये गेलेला चेंडू आहे आणि दरम्यान षटक देखील संपते.
झाले षटक झाले. धावसंख्या झाली ती 7. 31 धावांचं लक्ष्य. धावसंख्या झाली ती 7. स्वतः यश भुवड. संपलंय षटक संपलंय. चला सामन्याकडे बोलूया पुन्हा एकदा. याचा पुढचा चेंडू अप्रतिम टाकलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जबरदस्त असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सोमेश्वर आरवली संघाकडून. याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा यशने. किती धाव आता एक ना. आताचे धाव किती आहेत? 1 धाव. कसं आम्हाला पण इकडून दिसत नाही काय ते कुठून जातोय तो चेंडू. पुन्हा एकदा येतचा पंचांच्या उजव्या बाजूनं मारा केला जातोय. बघूया यश भुवडचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते आणि हा वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 10. 31 धावांचं लक्ष्य. सुंदर टोलवण्याचा प्रयत्न आहे परंतु असं पण होतंय डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळणार आहे. खंडतपळी नाहीशी संघाला. खूप लांबून आलेला संघ आहे आणि हा वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 12. प्रतिम फटका मारण्याचा प्रयत्न आणि निक्षच्या दिशेने चेंडू जातोय. इरकिलरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 13 धावसंख्या पुसती 13वर 9. याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर टोळण्याचा प्रयत्न होता परंतु धाव काही मिळत नाही. धावसंख्या स्थिरावली. व्यक्तीत कोट्यातील पहिला आणि संघामार्फत शेवटचं षटक घेऊन येतोय सोमेश्वर आरवली संघाकडून. हा देखील गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने मारा करणार आहे. धावसंख्या झाली ती 14 आणि हा त्रिफल अचित मारलेला चेंडू आहे. चांगला फलंदाज बाद होताना दिसतोय. अतिशय फसवा असा चेंडू टाकला होता सोमेश्वर आरवली संघाकडून आणि फलंदाज बाद झाला. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. अप्रतिम टाकलेला चेंडू. पुढील होणारा सामना रिलायन्स हॉटेल आरवली वर्सेस मुकेश फायटर नाहीशी. चला टॉस साठी या. 2 धावा त्याच्या. चला स्वेजी टॉच करून घ्या तिथं. परत टाकलेला चेंडू आहे. चला मुकेश फायटर नाहीशी आणि रिलायन्स हॉटेल आरवली. चला टॉस साठी या. मुकेश फायटर नाहीशी प्रशांत कलपटे. चला या. अशा तऱ्हेनं सोमेश्वर आरवली संघ विजयी होतोय. विजयी संघाचं पराभूत संघाचं हार्दिक स्वागत. निलेश बोर्ड आपला